Hello dear students, today we are going to see articles. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्सचा वापर कशा प्रकारे केला जातो याविषयी माहिती बघूया. या आर्टिकलमध्ये ए, ॲन आणि दीचा समावेश असतो. तर आजच्या तासामध्ये आपण ए केव्हा वापरायचा आणि ॲन कधी वापरायचं याविषयी माहिती बघूया, जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला ए किंवा ॲन या आर्टिकलविषयी जर फिलिंग द ब्लँक्स येत असेल तर तुम्हाला भरते वेळेस काही अडचण येऊ नये यासाठी अवश्य हा व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून नेमका ए कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा याविषयी तुमची जे मतभेद आहे ते दूर होईल. लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ ए आर्टिकल. व्हॉट आर ए अँड ॲन. नेमकं ए आणि ॲन हे कोणते आहेत, काय आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊया. दे आर स्मॉल वर्ड्स we put before nouns. They mean one and are used when we talk about something for the first time. म्हणजेच काय, याचा वापर आपण कुठे करत असतो तर नाऊनच्या पूर्वी, म्हणजे जे काही छोटे शब्द असतात त्या छोट्या शब्दापूर्वी, नाऊन्सपूर्वी आपण याचा वापर केला जात असतो. ए किंवा ॲनचा अर्थ काय होत असतो, वन असा अर्थ या ठिकाणी घेतला जातो, जे की नाऊनच्या सुरुवातीला ते आपण ए किंवा ॲन वापरत असतो. व्हेन टू यूज ए आर्टिकल. आता एचा वापर केव्हा केला जातो, नेमकं त्याच्यासाठी स्पेसिफिक कसं लक्षात ठेवायचं बघा. यूज अ बिफोर वर्ड्स विथ अ कन्सोनंट साऊंड. म्हणजेच काय, जर कन्सोनंट साऊंडसह उच्चार येत असेल, प्रोनाऊन्सिएशन होत असेल तर अशा वेळेला एचा वापर त्या नाऊनच्या समोर करायला हवा. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल्स ए कॅट, ए बॉल, ए डॉग, ए पेन्सिल, नाही का. तर आता इथे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल एक्झाम्पल्समध्ये अ लावल्यानंतर त्याच्यासमोरचा शब्द कोणता आलेला आहे, जसं की ए कॅट लिहिलेला आहे. तर एच्या नंतर काय आलेलं आहे, सी या शब्दाने सुरुवात झालेली आहे कॅटची, म्हणजे सी हे काय झालेलं आहे, कन्सोनंट. म्हणून तिथे काय वापरण्यात आलेलं आहे, ए आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे. जसे की दुसरे एक्झाम्पल बघा, ए बॉल, तर शब्द कोणता आहे, बॉल, पण बॉलची सुरुवात कशाने झालेली आहे, बी या लेटरने झालेली आहे, म्हणजे बी हे काय आहे, कन्सोनंट आहे. म्हणून त्याचा साऊंड जो आहे तो एका कन्सोनंटसारखा आलेला असतो, व्यंजनासारखा. कन्सोनंट म्हणजेच काय, व्यंजन, व्यंजनासारखा जर होत असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरावं लागेल, ए वापरावं लागेल. जसे की ए डॉग असं सांगितलं आहे तिसऱ्या एक्झाम्पल्समध्ये. म्हणजे डॉग या शब्दाच्या सुरुवातीला काय आलेलं आहे, फर्स्ट लेटर काय आलेलं आहे, डी आलेलं आहे. डी हे काय आहे, कन्सोनंट आहे, म्हणून तिथे सुद्धा काय वापरण्यात आलेलं आहे, डॉगच्या पूर्वी ए वापरण्यात आलेला आहे. आणि नंतरचं काय दिलेलं आहे, पेन्सिल. आता पेन्सिल, पेन्सिल या शब्दाच्या सुरुवातीला काय आलेलं आहे बरं, पी या शब्दाने सुरुवात झालेली आहे, राईट. मग पी हे काय आहे बरं, कन्सोनंट आहे, व्यंजन आहे, म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्या शब्दाच्या पूर्वी काय घेतलेलं आहे, एचा वापर केलेला आहे. व्हेन टू यूज ॲन. आता ॲनचा वापर आपण केव्हा करायचा, यूज ॲन बिफोर वर्ड्स विथ अ वॉवेल साऊंड ए ई आय ओ यू. बघा काय सांगितलेलं आहे, ॲन कधी वापरायचं आहे, जर व्हावेलचा साऊंड येत असेल, शब्दाच्या पूर्वी जर स्वराचा उच्चार होत असेल. वावेल म्हणजे स्वर, इंग्रजीमध्ये 5 स्वर असतात, वावेल्स आहेत. कोणते आहेत, ए ई आय ओ यू. या अक्षराने जर सुरुवातीला येत असेल, शब्दाच्या सुरुवातीला हे अक्षर येत असेल, पण त्याचा जो साऊंड आहे, उच्चार आहे, ते जर स्वरासारखा होत असेल तर अशा वेळेस इथे काय वापरायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲन वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पलकडे लक्ष द्या. ॲन ॲपल, बरोबर आहे. ॲपल हा वर्ड आहे, कशाने सुरुवात झालेली आहे, ए. ए हे काय आहे, वावेल्स आहे. म्हणजेच या ॲपलचा उच्चारसुद्धा कसा होत आहे, स्वरासारखा होत आहे, लाईक वावेल्स, वावेल्ससारखा होत आहे, म्हणून त्यापूर्वी काय आलेलं आहे, ॲन वापरलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ॲन एग. एग कशाने सुरुवात झालेली आहे, एगची, ईने. ई हे काय आहे, वावेल्स आहे, त्यामुळे या एक या शब्दासमोर सुद्धा काय वापरलेलं आहे, शब्दाच्या पूर्वी काय वापरलेलं आहे, ॲन वापरलेलं आहे, म्हणजेच ॲन एग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा,
अम्ब्रेला. अम्ब्रेला या शब्दात सुरुवात कशाने झालेली आहे? यू. यू हे काय आहे? वावेल्स आहे, स्वर आहे. म्हणजेच याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे या शब्दाचं, सच ॲज लाईक वावेल्स, म्हणजे स्वराप्रमाणे होत आहे, स्वरासारखं साऊंड होत आहे. म्हणून त्या ठिकाणी या शब्दासमोर या शब्दापूर्वी काय वापरलेलं आहे? ॲनचा वापर केला आहे. म्हणजेच काय लागेल इथे? ॲन. ॲन अम्ब्रेला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आयडिया. आयडिया या शब्दासमोरचं अक्षर म्हणजे सुरुवातीचं जे अक्षर आहे ते कशाने सुरुवात झालेलं आहे? आय. आय हे काय आहे? तर आय हे काय आहे? वावेल्स आहे, स्वर आहे. म्हणून त्या शब्दापूर्वी काय वापरण्यात आलेलं आहे? ॲन. म्हणजेच ॲन आयडिया. आता ओवरून एखादा जर शब्द असेल, जसं की ऑरेंज असेल, ऑरेंजच्या समोर पूर्वी काय लागेल? ऑरेंजच्या पूर्वी काय घ्यावं लागेल? ॲन ऑरेंज असं घ्यावं लागेल, नाही का? कारण ऑरेंज हा जो वर्ड आहे, या वर्डची सुरुवात कोणत्या लेटरने झालेली आहे? ओ. आणि म्हणून त्या ठिकाणी या ओ या लेटरने सुरुवात झाल्यामुळे आणि त्याचा उच्चारसुद्धा कशासारखा होत आहे? सच ॲज वावेल्स. वावेल्सप्रमाणे होत आहे, स्वराप्रमाणे होत आहे. म्हणून त्या ठिकाणी काय वापरायचं आहे तुम्हाला? ॲन वापरायचं आहे. म्हणजे ॲन ऑरेंज असं. लक्षात आलं? ठीक आहे. तर यासाठी एक इझी ट्रिक लक्षात घ्यायची. ए कधी वापरायचा आणि ॲन कधी वापरायचा, म्हणजे जेणेकरून तुमचं तिथे मिस्टेक होणारच नाही. शक्यतोवर पेपरमध्ये ए किंवा ॲन आर्टिकल फिलअप करण्याविषयीच राहत असते, पण आर्टिकलमध्ये कधी कधी दीचा पण सुद्धा वापर पेपरमध्ये करावा लागत असतो. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कशानुसार आपल्याला आर्टिकल फिलअप करायचं आहे यावर सुद्धा ते डिपेंड असते. ठीक आहे. आता हे ए किंवा ॲन नेमकं कधी वापरायचं यासाठी इझी ट्रिक लक्षात घ्या. इफ द वर्ड साऊंड्स लाईक अ वावेल, यूज ॲन. जर शब्दाचा उच्चार व्हावेलप्रमाणे होत असेल किंवा स्वरासारखा होत असेल तर अशा वेळेस काय वापरायचं आहे? ॲन वापरायचं. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे? इफ इट साऊंड्स लाईक अ कन्सोनंट, यूज ए. जर उच्चार कन्सोनंटसारखा होत असेल, त्या शब्दाचा जो उच्चार आहे व्यंजनासारखा होत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? एचा वापर करायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये बघा. ॲन युनिकॉर्न. युनिकॉर्न. युनिकॉर्न हे जे आहे, युनिकॉर्न, यू हे काय? वावेल्स आहे. म्हणून या ठिकाणी उच्चारसुद्धा कसं झालेला आहे? या उच्चारानुसार या ठिकाणी वावेलसारखा झाल्यामुळे इथे काय लागलेलं आहे? ॲन आर्टिकल वापरलेलं आहे. जसे की नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अवर. अवर हे एक्झाम्पल आलेलं आहे. तर अवरची सुरुवात कशाने झालेली आहे? यचनी. पण प्रोनाऊन्सिएशन किंवा साऊंड जे वापरत आहोत, हवर म्हटलेलं आहे का मॅडमनी? नाही. मग त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते कसं होत आहे? सच ॲज अ वावेल्स. म्हणजे एखाद्या वावेल्सप्रमाणे होत आहे, स्वरासारखं. आपल्याला हवर असं न रीड करता तुम्हाला काय करावं लागेल? तिथे अवर असा उच्चार घ्यावा लागेल. अवर हे उच्चार असल्यामुळे त्या ठिकाणी काय वापरलेलं आहे? ॲनचा वापर झालेला आहे, नाही का? नाही तर तुम्हाला वाटेल की या ठिकाणी यच हे कन्सोनंट आहे, मग इथे ए लागायला हवा, पण इथे ए वापरला जात नाही. कारण याचा साऊंड जो आहे कशासारखा होत आहे? लाईक वावेल्स. वावेल्ससारखा होत आहे. म्हणून त्या ठिकाणी काय वापरलेलं आहे? ॲन वापरलेला आहे. ठीक आहे. इन धिस वे वी हॅव सीन आर्टिकल्स ए ऑब्लिक ॲन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्टिकलमधील ए कधी वापरायचं आणि ॲनचा वापर कधी करायचा याविषयी माहिती बघितलेली आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पोर्शन ऑफ this article. Thank you.